नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा स्टडी कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर 2 चलती रेषीय समीकरणे या प्लेलिस्टमध्ये आपण ही 5 व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेले आहेत. याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 2 चलती रेषीय समीकरणे, ओळख आणि संकल्पना, 2 चलती रेषीय समीकरणे सोडवलेली उदाहरणे पार्ट 1 मध्ये आपण सोडवलेली उदाहरणे पाहिलेली आहेत. त्याचबरोबर सोडवलेली उदाहरणे पार्ट 2 मध्ये आपण रिमेनिंग जी सोडवलेली उदाहरणे आहेत ती पाहिलेली आहेत. आणि ही जी 2 व्हिडिओज आहेत ही इन डिटेल आपण पाहिलेली आहेत. म्हणजेच एखादं उदाहरण कसं सोडवायचं, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन दिलेले आहे, की कुठल्या स्टेपला काय करायचं, ते ह्या 2 व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेले. तसंच त्यानंतर आपण 2 चलती रेषीय समीकरणे सराव संच 1.1 पार्ट 1, 2 चलती रेषीय समीकरणे सराव संच 1.1 पार्ट 2 हे आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा, हा पाहिलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक 2 मधलं 1, 2 आणि 3 ही जी उदाहरणे आहेत इथपर्यंत हे पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे. आणि प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 4, 5 आणि 6 हे जे आहेत हे पार्ट 2 मध्ये पाहिलेले आहेत. तर ती जी व्हिडिओ पाहिली नसतील तर पाहून घ्या. त्याचबरोबर प्लेलिस्ट जी आहे ती सेव्ह करून घ्या. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 7 आणि 8 ही जी उदाहरणे आहेत ही पाहणार आहोत. 7 व 8 ही जरा वेगळ्या पद्धतीची उदाहरणे आहेत आणि ह्याच पद्धतीचं एक उदाहरण सोडवलेले उदाहरण जे आहे हे सोडवलेली उदाहरणे पार्ट 2 मध्ये आपण इन डिटेल पाहिलेलं आहे. इथे आपण इन डिटेलच पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूयात. आधी उदाहरण जे आहे ते लिहून घेऊया. तर उदाहरण आहे 7वं उदाहरण 99x अधिक 101y बरोबर 499 याला आपण समीकरण 1 असं नाव देऊ. त्यानंतर 101x अधिक 99y बरोबर 501. ठीक आहे. तर ही उदाहरणं वेगळी कशी आहेत? तर सोडवलेली उदाहरणे पार्ट 2 मध्ये पण आपण पाहिलं होतं. तर ही उदाहरणं वेगळी कशी आहेत? तर पहिल्या समीकरणामध्ये जो एक्सचा सहगुणक आहे, तो दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक आहे. आणि पहिल्या समीकरणामध्ये जो वायचा सहगुणक आहे, तो दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक आहे. ठीक आहे. तर इन डिटेल आपण तिकडेही पाहिलं होतं. एकदा तोही व्हिडिओ पाहून घ्या. अशा उदाहरणांमध्ये आपण काय करतो, पहिली स्टेप आपल्याला काय करायची असते, तर पहिली स्टेप आपल्याला काय करायची असते? ॲडिशन करायची असते. म्हणजेच काय? आपण एकदा बेरीज करतो दोन्ही समीकरणांची, नंतर त्यांची वजाबाकी करतो. ठीक आहे. आणि बेरीज केल्यानंतर किंवा वजाबाकी केल्यानंतर आपल्याला एक्स, वाय आणि जे बरोबरचं चिन्ह असते त्याच्या दुसऱ्या बाजूला जी पण संख्या येते, म्हणजे एक्सचा जो सहगुणक येतो तो, वायचा जो सहगुणक येतो तो आणि जी दुसरी संख्या येते इकडे बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला, ती जी संख्या येते ती काय होते, आपण एका पर्टिक्युलर संख्येने आपण त्याला भाग देऊ शकतो. शक्यतो जे एक्स आणि वायचा जो सहगुणक असतो तो सिमिलरच येतो, म्हणजे समानच येतो आणि त्या संख्येने आपण काय करतो, पूर्ण समीकरणाला जे आहे ते भाग देतो. त्यानंतर आपल्याला जे समीकरणं मिळतात त्या समीकरणाला आपण समीकरण 3 आणि समीकरण 4 असे नावं देतो आणि त्या समीकरणामध्ये आतापर्यंत जी उदाहरणं जी पाहिलेली आहेत त्याच पद्धतीच्या स्टेप्स आपण त्या नवीन मिळालेल्या समीकरणांवर करत असतो. ठीक आहे. तर आता आपण काय करायचं इथे, सगळ्यात आधी अशी उदाहरणं जेव्हा असतील, जेव्हा जे एक्स आणि वाय चे जे सहगुणक आहेत ते इंटरचेंज्ड असतील, म्हणजे बदललेले असतील एकमेकांसोबत, तर आपण काय करतो, सर्वात आधी काय करायचं, समीकरण 1 व समीकरण 2 यांची काय करू, बेरीज करू. ही झाली स्टेप नंबर 1. अशा अशा समीकरणांमध्ये आपल्याला काय करायचे, अशा उदाहरणांमध्ये सगळ्यात आधी बेरीज करून घ्यायची आहे. ठीक आहे. बेरीज करत असताना एकाखाली एक उदाहरण लिहून घ्या. एकाखाली एक जी समीकरणे आहेत ती लिहून घ्या. प्लस 501 त्यांची बेरीज काय येणार? आपण बेरीज करतोय. बेरीज करत असताना आपण इथे जे चिन्ह जे बदलत असतो, आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत, की इथे आपण काय करतो, चिन्ह बदलतो. ती चिन्ह आपण फक्त वजाबाकीच्या केसमध्ये करतो. जर इथे वजाबाकी आपण करत असू, तर वजाबाकीच्या केसमध्ये इथे जे आहेत ते बेरजेचं काय होतं, वजा होतं. बेरजेचं इथे पण वजा होईल आणि ते पण धन आहे, ते पण काय होईल, वजा होईल. बेरीज, धन,
अधिक आपण काही बोलू शकतो. तर इथे पाहिलं आपण, इथे पुढे कुठलेही चिन्ह नाही म्हणजे इथे धन आहे आणि धनाचं काय होणार? ऋण होणार. इथे धनाचं ऋण आणि इथेही धनाचं ऋण होतं. जर आपण हे वजाबाकी करत असू तर पुढे जाऊन आपल्याला वजाबाकी करायची आहे, तेव्हा आपण ते पुन्हा एकदा पाहू. ठीक आहे. तर आता आपल्याला तिथे कुठल्याही पद्धतीचं चिन्ह बदलायची गरज नाही. ठीक आहे. तर आता बेरीज करून घेऊया. 9+1 0 हातचाला 1, 9+1 0 हातचाला 1, 200. 201 अधिक इथे त्याच संख्या आहेत तर होणार 200 y बरोबर 9+1 0 हातचाला 1 0 हातचाला 1 आणि इथे येणार 1000. ठीक आहे. जर आता आपण व्यवस्थित पाहिलं तर ह्या तिन्ही संख्या आहेत त्या काय आहे ना होणार 200 ने आपण त्यांना भाग देऊ शकतो. तर ह्या समीकरणाला काय हो 200 ने आपण भाग देऊ. 200 ने भाग दिलं काय इथे लिहा हवं तर दोन्ही बाजूंना दोन्ही बाजूंना 200 ने भागू. 200 ने भाग दिल्यानंतर आपल्याला काय मिळणार? प्रत्येक स्टेपला आपल्याला काय करावं लागेल? 200 ने भाग द्यावा लागेल. ठीक आहे. अधिक 200y छेद 200 बरोबर 1000 छेद 200. ठीक आहे. मग आपल्याला समीकरण काय मिळेल? समीकरण काय मिळेल आपल्याला? इथे राहणार 200 कॅन्सल. x अधिक y इथे पण 200 कॅन्सल. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. एके बे, बे पंचे 10. ठीक आहे. बरोबर 5. तर हे जे आपल्याला समीकरण मिळतं, हे जे समीकरण मिळतं, ह्या समीकरणाला आपण काय करू? समीकरण 3 असं नाव द्यायचं असतं आपल्याला. ठीक आहे. आता काय करायचंय? समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. बघा, बेरीज करून आपल्याला एक जे समीकरण आहे ते मिळालेलं आहे. ठीक आहे. थोडंसं सिम्प्लिफाय आपण केलंय. बेरीज करून आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे. आता आपण वजाबाकी करतोय. ही पहिली स्टेप बेरीज करायची. दुसरी स्टेप काय आहे? वजाबाकी करायची. ठीक आहे. आता वजाबाकी करून आपल्याला काय मिळतंय पाहूया. तर समीकरण जशी तशी पुन्हा लिहून घेऊया आपण. 99x अधिक 101 y बरोबर 499 आणि 101 x अधिक 99 y बरोबर 501. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायची आहे वजाबाकी. तर जसं मी मागाशी सांगितलं, की आपण वजाबाकी करत असताना काय आता इथे वजाबाकी करतोय आपण, तर वजाबाकी करत असताना हे जे 101चं जे चिन्ह आहे, ते काय आहे? धन आहे. चिन्ह इथे काहीच नाही धन आहे. त्याला आपण काय करावं लागेल? वजा करावं लागेल. हे पण जे धन आहे, तिथे आपण वजा करू. इथे पण धन आहे, ते आपल्याला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. आणि वजा करत असताना आपण पुढची जी वजाबाकी करतो, त्याच्यासाठी आपण काय करत असतो? वजाबाकीचं जे आहे चिन्ह नवीन दिलेलं, ते कन्सिडर करत असतो आपण. तर मग इथे होणार वजा, इथेही होणार वजा आणि इथे होणार वजा. वजाबाकी करत असताना इथे काय मोठी संख्या कुठली आहे? 101 म्हणजेच इथे येणार वजाचं चिन्ह आणि 99 101 मधून 99 गेल्यानंतर येणार 2x. ठीक आहे. 101 मधून 99 गेलं 2 आणि xचा x आपण इकडे लिहून घेतला. त्याचबरोबर इथे मोठी संख्या कुठली आहे? 101च आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे? आता आता इथे वजाबाकी करत असताना इथे जे दुसरं आपण जे चिन्ह लिहिलेलं आहे, म्हणजेच इथे जे आपण इथे जे आपण दुसरं चिन्ह लिहिलेलं आहे इथे खाली हे, ते चिन्ह आपल्याला विचारात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मग आता खाली चिन्ह कुठलं आहे? वजाबाकीचं. इथे कुठलं चिन्ह होतं? पहिलं वालं धन होतं. बरोबर. इथे धन आणि ऋण दोन्ही चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणून वजाबाकी केली. सेम इथं पण काय आहे? धन आणि इथे काय आहे? ऋण. म्हणून वजाबाकी करायची आणि मोठी संख्या कुठली आहे? तर 101 म्हणजेच मोठ्या संख्येचं चिन्ह आधी आपण लिहिलं 2y. ठीक आहे. सिमिलर इथे मोठी संख्या कुठली आहे? 501 मोठ्या संख्येचं चिन्ह वजाबाकीचं आणि वजाबाकी करून आपल्याला उत्तर मिळणार 2. इथे आपण काय करावं लागेल? आपण व्यवस्थित पाहिलं तर 2 ने आपण भाग देऊ शकतो. म्हणून इथे आपल्याला लिहावं लागेल दोन्ही बाजूंना 2 ने भागू. 2 ने भाग दिल्यानंतर काय होणार? दोन्ही बाजूंना 2 ने भागतोय म्हणजेच काय प्रत्येक स्टेपला 2 ने भागतोय. अधिक 2y छेद 2 बरोबर वजा 2 छेद 2. आता आपल्याला समीकरण काय मिळेल? वजा x अधिक
y बरोबर -1 हे जे समीकरण आलं ते आपण काय नाव देणार? समीकरण. आणि जर यापूर्वीचे आपण व्हिडिओ जर पाहिली असतील, तर आता इथून पुढे आपल्याला कन्सिडर करताना काय करायची आहेत? ही जी नवीन समीकरणे मिळालेली आहेत, ती विचारात घ्यायची आहेत. तीच कन्सिडर करायची आहेत आणि इथून पुढे आपण ज्या स्टेप्स करत आलेलो आहोत आतापर्यंत, ही जी एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी आपण जे काय स्टेप्स करत आलेलो तीच स्टेप्स आता इथून पुढे आपल्याला करायची आहेत. तर आता काय करायचं आपल्याला? समीकरण 3 व समीकरण 4 मी एकाखाली एक लिहून घेतो आधी. x अधिक y बरोबर 5. समीकरण किती आहे हा? 3 आणि x वजा x अधिक y बरोबर -1 हे आहे समीकरण 4. आता आपण व्यवस्थित पाहिलं तर इथे आपल्याला जर xचा लोप करायचा असेल, बघा इथे ही पण स्टेप एक व्यवस्थित समजून घ्या. तर आता आपण इथे एकतर xचा लोप करू शकतो किंवा yचा. हे जे उदाहरण आहे, ही जी कंडिशन आहे, ही मला एक गोष्ट समजवण्यासाठी बेस्ट मॅच होते म्हणून तुम्हाला मी समजावतोय. आपण इथे काय करत असतो, एकतर बेरीज करतो किंवा वजाबाकी करत असतो. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं आतापर्यंत, जर सहगुणक समान असेल, तर आपण सहगुणक त्या पर्टिक्युलर पदाचा विचार करून चिन्ह काय आहे त्याच्या बेसिसवर आपण ठरवतो वजाबाकी करायची की बेरीज करायची. आता इथे आपण वजाबाकीही करू शकतो आणि बेरीजही करू शकतो. कारण yचा सहगुणकही समान आहे, 1 आहे. xचा सहगुणक पण समान आहे, 1च आहे. पण xची जर चिन्ह पाहिली आपण तर इथे काय आहे धन आणि इथे काय आहे ऋण. तर जर आपल्याला xचा लोप करायचा असेल तर आपल्याला काय करावे लागेल? बेरीज. कारण चिन्हे वेगळी आहेत. आणि जर आपल्याला yचा लोप करायचा असेल तर आपण काय करणार? वजाबाकी. जे सोपं वाटेल ते आपण करू शकतो. ठीक आहे. पण लक्षात घ्या इथे आता काय आहे? परत एकदा सांगतोय. इथे इथे पण सहगुणक yचा 1-1च आहे आणि इथे 1 आहे. किंवा जर yचा सहगुणक जर 2-2 जरी असला म्हणजे काय? तर दोन्ही समीकरणांमध्ये yचा सहगुणक समान असला पाहिजे आणि xचा सहगुणक समान असला पाहिजे. तर आपण 2 पैकी एकाचा लोप करू शकतो. कंडिशन काय झाली पाहिजे, की ज्या चलाचा लोप करायचा आहे त्याचा सहगुणक आपल्याला समान करावा लागतो. इथे आपल्याला काय आलंय, तर दोन्हीही चलांचे सहगुणक काय आहेत? समान आलेले आहेत. तर आपण कुठल्याही चलाचा सहगुणक समान असतो त्याचाच आपण लोप करतो. आणि इथे त्यामुळे आपण काय करू शकतो? दोन्हीपैकी एका चलाचा जो आहे लोप करू शकतो. ठीक आहे. तर लोप करण्यासाठी अजून एक काय मी सांगितलं होतं, की जर चिन्हे वेगळे असतील. आता इथे बघा, एक्सचा इथे काय चिन्ह आहे? पहिल्या समीकरणामध्ये एक्सचं चिन्ह प्लस आहे आणि इथे काय आहे? ऋण आहे. तर इथे जर आपल्याला एक्सचा जर लोप करायचा असेल, तर आपल्याला काय करावे लागेल? बेरीज. एक्सचा जर लोप करायचा असेल, तर काय करावे लागेल आपल्याला? बेरीज. कारण चिन्हे काय आहेत? वेगळी आहेत. आणि जर वायचा जर लोप करायचा असेल, तर काय करावं लागेल आपल्याला? वजाबाकी. कारण चिन्हे काय आहेत? ह्या वायचा पण प्लस आहे आणि इथे पण प्लस आहे. बेरजेचे चिन्ह आहेत दोन्ही पण, म्हणजेच आपल्याला इथे काय करावी लागेल? वजाबाकी. ठीक आहे. तर आता आपण बेरीज करूया. समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. बेरीज केल्यानंतर काय होणार? x अधिक y बरोबर 5 वजा x अधिक y बरोबर -1 आणि काय करायची आपल्याला? बेरीज. तर मग हे x वजा x आणि x काय होणार? कॅन्सल होणार. 2y बरोबर 5 आणि वजा 1 वजा 5तून वजा 1 म्हणजे इथे काय दोन्हींचे चिन्ह काय आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस जे की आपण लिहत नाही. बेरजेचं चिन्ह लिहत नाही. 5तून 1 गेला राहिले किती? 4. म्हणून y बरोबर 4/2 म्हणून y बरोबर 2. ठीक आहे. 1 बे 2 दुने 4. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? आता हा जो पार्ट आहे तो वेगळा आहे. आपण आतापर्यंत काय केलं? पहिला हा जो आहे तो पहिला पार्ट आहे. हा दुसरा पार्ट आहे. त्यानंतर आता आपण इथे पाहतोय तो तिसरा पार्ट आहे आणि इथे आपण चौथा पार्ट पाहत आहोत. तर आता y बरोबर 2 आले. आता इथून पुढे आपण जर पाहिलं व्यवस्थित तर इथून पुढे आपण सेम ज्या मागील ज्या स्टेप्स करत होतो त्याच स्टेप्स करायच्या आहेत आणि इव्हन इथे भागाकार दिल्यानंतर आपल्याला जे नवीन तिसरा आणि चौथा जो समीकरण मिळतो ते खूप सोपी असतात. त्यामुळे इथे कॅल्क्युलेशन्स करणं इथून पुढे खूप सोपं होतं. ठीक आहे. y बरोबर 2 जे आपल्याला आता मिळाले आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत? 2 पैकी एका समीकरणामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. जसं आपण मागील समीकरण सोडवताना जसं केलं होतं तसं सिमिलर आपल्याला काय करायचं 2 पैकी एका समीकरणामध्ये ठेवायचे आहेत. मग म्हणून
y बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये सॉरी. इथून पुढे आपण काय केलं आपल्याला विचारात घेताना समीकरण 3 व समीकरण 4 विचारात घ्यायचे आहे. म्हणून y बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू किंवा समीकरण 4 मध्येही ठेवू शकतो. 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये काय ठेवल्यानंतर होणार x अधिक y बरोबर 5. y बरोबर किती ठेवायचं आपल्याला 2 म्हणून x अधिक 2 बरोबर 5. म्हणून x बरोबर 5 आणि हे जे अधिक 2 आहे ते बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन होतील वजा 2. म्हणून x बरोबर 3. ठीक आहे. 5 वजा 2 किती होणार 3. आपली उकल काय आहे? x, y बरोबर 3 आणि 2. ठीक आहे. तर हे होतं उदाहरण 7. ते आता आपण पाहणार आहोत उदाहरण 8. उदाहरण 8 जे आहे ते एकदा आपण लिहून घेऊ. 49 म्हणजेच 49 वजा 57y बरोबर 172. ठीक आहे. त्याला आपण समीकरण 1 असं नाव देऊ आणि समीकरण 2 जे आहे ते आहे 57 सॉरी इथे x लिहायचं राहून गेलं. वजा 49y बरोबर 252. ठीक आहे. एकदा क्रॉस चेक करूया. 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. इथे काय आहे? तर इथेही x आणि y च्या जे सहगुणक आहेत त्यांचं काय झालेलं आहे? तर सहगुणक जे आहे ते सहगुणकांची अदलाबदल आहे. ठीक आहे. ते आपण पाहिलं तर x चा जो सहगुणक जो पहिल्या समीकरणामध्ये आहे तो y चा आहे दुसऱ्या समीकरणामध्ये आणि पहिल्या समीकरणामध्ये जो y चा सहगुणक आहे तो काय आहे? दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक आहे. तर पहिली स्टेप काय आहे? समीकरण आपल्याला आधी काय करावे लागणार आहेत? समीकरणे मिळवावी लागणार. सिंपल समीकरणे मिळवावी लागणार. त्याच्यासाठी आपण पहिला काय करतो? समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज. म्हणून समीकरणे लिहून घेऊया. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. हा झाला समीकरण 1 व समीकरण 2 काय आहे? 57x वजा 49y बरोबर 252. आता काय करायची आपल्याला बेरीज. बेरीज करत असताना आपण चिन्ह बदलत नाहीत. त्याची काय येणार बेरीज? 6 16 चे 6 हातचाला 1 होणार 106 वजा वजा काय होणार? बेरीज होऊन जे वजाचं चिन्ह आहे ते आपल्याला वजाचं चिन्ह द्यावे लागणार आणि इथे एक्स लिहायचा राहिला 106x. सिमिलर इथे पण काय येणार? 106y बरोबर इथे येणार 4 इथे येणार 7 5 1202 हातचाला 1 आणि 4 424. ठीक आहे. आता आपण व्यवस्थित पाहिलं तर 424 ला 106 ने भाग जाऊ शकतो म्हणून दोन्ही बाजूंना स्टेप नंबर 2 दोन्ही बाजूंना 106 ने भागू. दोन्ही बाजूंना भागू म्हणजे काय? प्रत्येक पदाला 106 ने भागावं लागणार. म्हणून 106x छेद 106 वजा 106y छेद 106 बरोबर 424 छेद 106. भाग दिल्यानंतर इथे काय येणार? x वजा y बरोबर 4. ठीक आहे. हा जो समीकरण मिळेल त्याला समीकरण 3 असं आपण नाव देऊ. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय? समीकरण 1 मधून किंवा समीकरण 2 मधून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. ठीक आहे. किंवा समीकरण 2 मधून समीकरण 1 ही वजा करू शकतो. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252.
आपल्याला काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना आपण काय करतो? सगळ्यात आधी चिन्ह बदलतो. इथे 57चं चिन्ह धन आहे ते ऋण होणार. इथे ऋण आहे ते काय होणार? धन होणार नवीन चिन्ह. ठीक आहे आणि इथे जे धन आहे ते काय होणार? ऋण होणार आणि आपण आता कॅल्क्युलेशन करताना नवीन चिन्ह कन्सिडर करायची म्हणजे विचारात घ्यायची. तर आता 49 मधून 57 गेले. मोठी संख्या कुठली आहे? तर 57 म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह आपण दिलं. हे नाही, हे वजाचं चिन्ह इथून पुढे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. वजाचं चिन्ह दिलं आणि 17तून 9 गेल्यानंतर किती राहणार? 8. ठीक आहे. आणि हातचाला 1, 5तून 5 गेले 0. 8x. आता इथे सिमिलर 57 मधून 49 गेल्यानंतर किती राहणार? 8y आणि मोठी संख्या कुठली आहे? 57 म्हणजे इथे वजाचं चिन्ह येणार. बरोबर. हे काय येणार? 252 मोठी संख्या आहे म्हणून वजा 2 मधून 2 गेलं 0. 15तून 7 गेले राहणार 8. ठीक आहे. इथून 15तून 7 गेले कारण आपण इथे 1 बोरो करणार आणि इथे 1 हातचा देणार आणि 2 मधून 2 गेले 0. इथे येणार वजा 80. आता जर आपण व्यवस्थित पाहिलं तर इथे आपण काय करू शकतो? पूर्ण समीकरणाला हे जे पूर्ण नवीन समीकरण मिळालं आहे याला काय करू शकतो? 8 ने भाग देऊ शकतो. म्हणून दोन्ही बाजूंना 8 ने भागू. दोन्ही बाजूंना 8 ने भागल्यानंतर काय मिळणार आपल्याला? वजा x वजा y बरोबर वजा 10. ठीक आहे. हे जे समीकरण मिळालं ते मिळालेलं आपल्याला समीकरण 4. ठीक आहे. आता इथून पुढे आपल्याला कन्सिडर करताना समीकरण 3 व समीकरण 4 कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. तर आपण आता इकडे जी दुसरी बाजू आहे तिकडे पुढचं उदाहरण सोडवू. ठीक आहे. इथे आधी समीकरण लिहून घेऊ. समीकरण 3 काय मिळालेलं आहे आपल्याला? समीकरण 3 मिळालेलं आहे x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर 4. समीकरण 3 समीकरण 3 समीकरण 4 काय मिळालेलं आहे आपल्याला? वजा x वजा y बरोबर वजा 10. वजा x वजा y बरोबर वजा 10. समीकरण 4 आहे. तर यांचं काय करायचं आपल्याला? एकतर वजाबाकी किंवा बेरीज. तर ते सेम काहीही करू शकतो आपण. तर समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. तर बघितलं आपण बेरीज केली तर काय होणार? चिन्ह बदलणार नाही. म्हणजेच वजा आणि अधिक x चा लोप होईल आणि आपल्याला y ची किंमत मिळेल आणि जर आपण वजाबाकी केली तर दोन्ही जे समान चिन्ह आहेत त्यांची काय होईल? एक चिन्ह बदलेल म्हणजे खाली जो y आहे त्याचं चिन्ह बदलेल. मग ही चिन्हे वेगळी होतील आणि ही चिन्हे वेगळी झाल्यानंतर काय होणार? y चा लोप होईल आणि आपल्याला x ची किंमत मिळेल. ती आपल्याला नंतर एका समीकरणामध्ये टाकावी लागेल. तर आता काय करतोय आपण? बेरीज करतोय. म्हणून x वजा y बरोबर 4 वजा x वजा y बरोबर वजा 10. इथे काय होईल? x कॅन्सल वजा 2y बरोबर वजा 6 म्हणून y बरोबर वजा 6 छेद वजा 2 म्हणून y बरोबर किती आलं? 3. y बरोबर 3 ही किंमत काय करायची आपल्याला? एकतर समीकरण 3 मध्ये किंवा समीकरण 4 मध्ये ठेवू शकतो आपण. समीकरण 3 मध्ये ठेवू. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे? x वजा y बरोबर 4. म्हणून y ची किंमत काय आहे? x वजा 3 बरोबर 4. म्हणून x बरोबर 4 y ची ही वजा 3 किंमत आहे ती बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काय होणार? अधिक 3. म्हणून x बरोबर 4 अधिक 3 किती होणार? 7. म्हणून x बरोबर 4 अधिक 3 होणार 7. ठीक आहे. म्हणून आपल्या या समीकरणाची उकल काय येणार? उकल x, y बरोबर x ची किंमत आलेली आपली 7 आणि y ची किंमत आहे 3. ठीक आहे. ठीक आहे. तर इथे आपला
सराव संच 1.1 जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या सराव संचाला सुरुवात करू. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा सांगतोय इथे 2 चलाती रेषीय समीकरणाचे पूर्ण जे सिलेबस आहे तो इकडेच अपलोड केला जाईल. पूर्ण व्हिडिओज इथे येतील. तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या वर्गमित्रांसोबत हे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करा. धन्यवाद.